नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी झालेला जिल्हा न्यायालय भरतीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पद, लिपिक, शिपाई, हमाल याकरिता खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न पहिला, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतातील राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजा बढे. प्रश्न दुसरा, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो माहितीचा अधिकार. प्रश्न तिसरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? उत्तर आहे रशिया. प्रश्न चौथा, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड. प्रश्न पाचवा, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो DY चंद्रचूड. प्रश्न सहावा, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वयी देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? उत्तर आहे कलम 360. प्रश्न सातवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्थापित आहे? उत्तर आहे इंदू मिल. प्रश्न आठवा, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे धोंडोबा केशव कर्वे. प्रश्न नववा, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे भिक्खूरामजी इदाते. प्रश्न दहावा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. प्रश्न 11, नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? उत्तर आहे शिरीष कुमार. प्रश्न 12, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 13, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 14, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 15, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रात मध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? उत्तर आहे मुंबई आणि सोलापूर. प्रश्न 16, जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? उत्तर आहे सर. प्रश्न 17, 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीतला ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? उत्तर आहे द एलिफंट विस्पर. प्रश्न 18, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न 19, भारत देशामध्ये चिता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? उत्तर आहे कुनो. प्रश्न 20, केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे? उत्तर आहे 100 कोटी रुपये. प्रश्न 21, भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोठून घेण्यात आली? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 22, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक
उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 23. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 24. एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न 25. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागाची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? उत्तर आहे 500 पेक्षा जास्त नसावी. प्रश्न 26. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नाकोहो पुरस्कार कुणाला जाहीर झाला? उत्तर आहे विनोद शुक्ला. प्रश्न 27. 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? उत्तर आहे 2000 रुपये. प्रश्न 28. सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे गार्ड ऑफ ऑनर. प्रश्न 29. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 20 फेब्रुवारी. प्रश्न 30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? उत्तर आहे अनुच्छेद 343(1). प्रश्न 31. महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर आहे सावंतवाडी. प्रश्न 32. ओझोर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? उत्तर आहे मिग विमाने. प्रश्न 33. निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे इगतपुरी. प्रश्न 34. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? उत्तर आहे बुट्टीबोरी. प्रश्न 35. अणुऊर्जा संशोधनाचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा. प्रश्न 36. पक्षात शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 37. बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न 38. कमवा व शिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? उत्तर आहे राधाकृष्ण आयोग. प्रश्न 39. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? उत्तर आहे जयप्रकाश नारायण. प्रश्न 40. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 41. भारताच्या राज्यचिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय गीत कशातून घेतले आहे? उत्तर आहे मुंडक उपनिषद. प्रश्न 42. माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे? उत्तर आहे वाचन प्रेरणा दिवस. प्रश्न 43. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 मार्च. प्रश्न 44. किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? उत्तर आहे जयपूर. प्रश्न 45. शीख धर्माची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गुरु नानक. प्रश्न 46. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मिती झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? उत्तर आहे जब्बार पटेल. प्रश्न 47.
केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर आहे जळगाव. प्रश्न 48. मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 49. लिनक्स ही एक डॅडॅस आहे? उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टम. प्रश्न 50. सोशल हार्मनी हा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 51. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मॅक्सेस. प्रश्न 52. कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला आहे? उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 53. पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे तेलबिया उत्पादन. प्रश्न 54. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला? उत्तर आहे प्रतापगड किल्ला. प्रश्न 55. टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 56. भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता? उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. प्रश्न 57. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? उत्तर आहे 1 ऑगस्ट 1962. प्रश्न 58. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 59. सेल्फी विथ डॉक्टर मोहिमेचे जनक कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे सुनील जगलान. प्रश्न 60. आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको पायलट कोण आहेत? उत्तर आहे सुरेखा यादव. प्रश्न 61. महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगासाठी न्यायालय कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 62. समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता? प्रश्न 62. समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न 63. सामाजिक लेखापरीक्षा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मेघालय. प्रश्न 64. कोणत्या देशाने अंतराळ भारताची पीक घेतले आहे आणि त्यास स्पेस राईस असे नाव दिले आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 65. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर आहे 2005 साली. प्रश्न 66. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाच्या नेमणुका कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 67. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न 68. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 69. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे बहिणाबाई चौधरी. प्रश्न 70. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न 71. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? उत्तर आहे शिवराई. प्रश्न 72. खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्याच्या सामील होण्यास विरोध दर्शविला होता? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे हैदराबाद, 2 काश्मीर, 3 जुनागड या ठिकाणी विरोध दर्शविला होता. प्रश्न 73. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 74. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर आहे 16 सप्टेंबर. प्रश्न 75. भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 76. महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे स्कॉटलँड. प्रश्न 77. अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण केले? उत्तर आहे श्रीनगर. प्रश्न 78. हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणती ठिकाण प्रसिद्ध आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 79. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? उत्तर आहे सुनील गावस्कर. प्रश्न 80. जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? उत्तर आहे ऋषभदेव. प्रश्न 81. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकार डॅडॅसवर गोळी झाडली? उत्तर आहे बराकपूर. प्रश्न 82. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? उत्तर आहे BN राव. प्रश्न 83. राष्ट्रघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 84. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली? उत्तर आहे 25 लाख रुपये. प्रश्न 85. मराठा व कुणबी जातीतील उमेदवारांसाठी PhD अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्यक योजना कोणामार्फत राबविण्यात येते? उत्तर आहे सारथी. प्रश्न 86. अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्याचा शेवटचा चित्रपट कोणता आहे? उत्तर आहे पानिपत. प्रश्न 87. महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी पहिला बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 88. राज्यातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? उत्तर आहे माघर. प्रश्न 89. देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? उत्तर आहे लातूर. प्रश्न 90. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कुठे आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 91. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 92. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्न 93. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहे? उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 94. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न 95. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 96. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 जुलै. प्रश्न 97. संगणकीय भाषेमध्ये WW याचा अर्थ काय होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वर्ल्ड वाईड वेब. प्रश्न 98. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 99. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 100. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमुळे मिळाला? उत्तर आहे लोकशाही. प्रश्न 101. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? उत्तर आहे 1955 साली. प्रश्न 102. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार
कोणाला आहेत? उत्तर आहे कायदेमंडळ. प्रश्न 103. निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर असते? उत्तर आहे निवडणूक आयोग. प्रश्न 104. लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? उत्तर आहे शरद पवार. प्रश्न 105. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कुठे स्थित आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 106. AI चे जनक कोणाला मानले जाते? उत्तर आहे डॉक्टर जेफ्री हिटन. प्रश्न 107. द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? उत्तर आहे ददीप्तो सेन. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सदीप्तो सेन. प्रश्न 108. यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे नील मोहन. प्रश्न 109. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे दापोली. प्रश्न 110. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? उत्तर आहे मृत्युंजय. प्रश्न 111. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीसंदर्भात आहे? प्रश्न 111. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? उत्तर आहे मत्स्य उत्पादन. प्रश्न 112. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? उत्तर आहे तारपा. प्रश्न 113. 67वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळाला? उत्तर आहे शेरशाह. प्रश्न 114. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? उत्तर आहे पद्मश्री. प्रश्न 115. महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलरचा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 116. प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते? उत्तर आहे शहरातील फेरीवाले. प्रश्न 117. राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? उत्तर आहे ई-पास. प्रश्न 118. समाधान यात्रा कोणी सुरू केली होती? उत्तर आहे नितीश कुमार. प्रश्न 119. 6वे अहिराणी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे धुळे. प्रश्न 120. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्वी निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले? उत्तर आहे अमृतकाल टायगर व्हिजन. प्रश्न 121. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर आहे जायकवाडी. प्रश्न 122. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? उत्तर आहे कोयना. प्रश्न 123. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उत्तर आहे जपान. प्रश्न 124. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 125. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? उत्तर आहे पेट्रोलियम. प्रश्न 126. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 ऑक्टोबर. प्रश्न 127. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे चार्ल्स डार्विन. प्रश्न 128. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
उत्तर आहे जातक कथा. प्रश्न 129. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होते? उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन. प्रश्न 130. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 131. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? उत्तर आहे 1956 साली. प्रश्न 132. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरता येणारा OTP म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो वन टाइम पासवर्ड. प्रश्न 133. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 134. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलेस निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 135. अन्न भाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 136. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? उत्तर आहे कलम 14. प्रश्न 137. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? उत्तर आहे 10%. प्रश्न 138. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत? उत्तर आहे कलम 15. प्रश्न 139. कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारे प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार कुणाला जाहीर झाला? उत्तर आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग. प्रश्न 140. शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांच्या जन्मठिकाणी कुठे आहे? यांचं जन्मठिकाण कोणते आहे? सिंदखेड राजा. प्रश्न 141. 13 मार्च 1940 मध्ये जनरल वोडवायर याची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती? उत्तर आहे सरदार उधमसिंह. प्रश्न 142. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जातात? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 143. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न 144. अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न 145. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे उद्योग मित्र पुरस्कार. प्रश्न 146. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 147. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 148. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 149. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 150. महात्मा फुले जन आयोग योजनेचे अंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचा विमा कवच देण्यात आले आहे? उत्तर आहे 5 लाख रुपये. प्रश्न 151. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अब्दुल नझीर. प्रश्न 152. दुसऱ्यावर अवलंबून असणारा कोण? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो परावलंबी. प्रश्न 153. सक्त पिटक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे मित्रांनो आनंद. प्रश्न 154. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना
कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1950. प्रश्न 155. मानवी आहारात ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो कर्बोदके. प्रश्न 156. व्हॉलीबॉल नेटची लांबी किती असते? उत्तर आहे मित्रांनो पुरुषासाठी 2.43 मीटर आणि महिलांसाठी 2.24 मीटर, म्हणजे पुरुषासाठी 7.97 फूट आहे आणि महिलांसाठी 7.35 फूट आहे. प्रश्न 157. हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी उपयुक्त असतो? उत्तर आहे मित्रांनो रब्बी पीक. प्रश्न 158. उंट ही प्राणी कोणत्या वनात आढळतात? उत्तर आहे मित्रांनो काटेरी वने. प्रश्न 159. आसाम राज्यात लोकसभेची सदस्य संख्या किती असते? उत्तर आहे मित्रांनो 14. प्रश्न 160. कोणत्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न 161. आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 याची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो चांगले आर्थिक वर्तन तुमचे तारणहार. प्रश्न 162. देशात 105वी घटनादुरुस्ती कधीपासून लागू करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 15 ऑगस्ट 2021. प्रश्न 163. मिटोनेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो व्हॉलीबॉल. प्रश्न 164. अश्वमेध यज्ञामध्ये राजाने आहुती दिली या वाक्यातील अश्वमेध काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो घोडा. प्रश्न 165. विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो आसक्ती. प्रश्न 166. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ. प्रश्न 167. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद कोणी जिंकले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो खाशाबा जाधव. प्रश्न 168. PDF फुल फॉर्म काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. प्रश्न 169. मिल्क ऑफ मॅग्नेशियमचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. प्रश्न 170. सार्वजनिक रोजगाराशी संबंधित कलम कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 16. प्रश्न 171. मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न 172. पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो दिल्ली आहे. प्रश्न 153. व्यास व सतलज या नद्याचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऋग्वेद. प्रश्न 174. पहिला प्राथमिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अहवाल 2021 आणि 2022 कोणी प्रसिद्ध केला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो RBI भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न 175. निशाणेबाजीत ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारे पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा. प्रश्न 176. 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून साजरा करण्याचा दिवस कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अमृत महोत्सव. प्रश्न 177. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो रशिया राज्यघटना. प्रश्न 178. राज्यघटनेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो उपराष्ट्रपती. प्रश्न 179. बास्केटबॉलमध्ये किती खेळाडू असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 5 खेळाडू. प्रश्न 180. सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हॉकी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो मी तुम्हाला असेच व्हिडिओ बनवत जाईल.